नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामी दीपीच्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज मी उन्हाळी वाळवणामधला चौथा पदार्थ करणार आहे. आकार म्हणसाल तर ओबडधोबड पण चव अतिशय चविष्ट असा चविष्ट पदार्थ म्हणजे मिश्र डाळीचे सांडगे. सांडगे आपण वर्षभर साठवू शकतो. झटपट होणारी भाजी आहे. मंडळी, आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा. चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मिश्र डाळीचे सांडगे करण्यासाठी 3 डाळी घेतलेल्या आहे. 1 वाटी मटकी डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि 2 वाटी हरभरा डाळ. हरभरा डाळ मी त्याच वाटीने मोजलेली आहे ज्या वाटीने मटकीची डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर हरभरा डाळ ही अर्धा किलो आहे, मूग डाळ पावशेर आहे आणि मटकीची डाळ पावशेर आहे. तिन्ही डाळी चांगल्या मी निवडून घेतलेल्या आहे. आता डाळी बाजूला घेते आणि एक मोठं पातेलं घेते. पातेल्यामध्ये तिन्ही डाळ एकत्र करून घेते. सेपरेट भिजवल्या तरीसुद्धा चालेल, पण आपल्याला मिश्र डाळीचे सांडगे करायचे आहे त्यामुळे मी एकत्र सर्व डाळी करत आहे. आता सर्व डाळी मी एकत्र करून घेतलेल्या आहे. आता डाळीमध्ये पाणी घालून घेते आणि छान स्वच्छ धुवून घेते. डाळींना धूळ बसलेली असते किंवा डाळीमध्ये जो काही कचरा असेल तो निघून जातो. डाळी थोडीशी हाताने घासून धुवून घ्यायची, त्यामुळे डाळीवरची जी काही धूळ असेल ती व्यवस्थित निघून जाईल. आता हे पाणी बघा किती घाण निघलेलं आहे. आता हे पाणी काढून घेते. हे पहा, पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता पुन्हा 2 तांब्या पाणी घालून घेते आणि पुन्हा एकदा चांगली धुवून घेते. पाणी जोपर्यंत आपल्याला स्वच्छ दिसत नाही डाळीमध्ये तोपर्यंत डाळ चांगली धुवून घ्यायची. हे पहा, दुसऱ्यांदासुद्धा डाळीमधलं पाणी घाण दिसत आहे. आता पुन्हा मी डाळीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता अजून म्हणजे तिसऱ्यांदा मी पाणी घालून घेते आणि डाळ चांगली धुवून घेते. तिसऱ्यांदा पाणी एवढं मला अस्वच्छ दिसत नाही आहे, पहिल्यापेक्षा कमी झालेलं आहे. आता हे पाणी काढून घेते आणि डाळी भिजेल एवढं मी पातेल्यामध्ये पाणी घालून घेणार आहे, म्हणजे डाळी चांगल्या भिजल्या पाहिजे. 5 ते 6 तास डाळी भिजवून घ्यायच्या आहे, म्हणजे डाळी चांगल्या वाटल्या जातील. आता पातेल्यावर झाकण ठेवते आणि 5 ते 6 तास डाळी भिजवून घेते. हे पहा, इथे 5 ते 6 तास झालेले आहे. आता डाळीवरचं झाकण काढून घेते. हे पहा मंडळी, डाळीच्या पाण्याला कसा फेस आलेला आहे आणि डाळी बघा पहिल्यापेक्षा जास्त फुगलेल्या आहे. हे पहा, तुम्हाला दिसत असेल डाळ किती चांगली भिजलेली आहे. आता डाळीमधलं पाणी काढून घेते आणि पुन्हा एकदा धुवून घेते आणि एका चाळणीमध्ये काढून घेते. असं चाळणीमध्ये काढल्यामुळे डाळीमधलं एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जातं. तुम्हाला वाटी दिसत असेल. आता डाळी वाटून घेते. इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये डाळी घालून घेते. मोठ्या भांड्यामध्ये दळण्याचं कारण लवकर दळले जातील. आता डाळीमध्ये पाणी न घालता डाळ व्यवस्थित वाटून घ्यायची आहे. जरी पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी वापरायचं, पण डाळ आपल्याला जास्त भसरटही दळायची नाही आणि जास्त बारीकही दळायची नाही, किंचित भसरट दळायची आहे. हे बघा तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे. सांडग्याची डाळ ही किंचित भसरट असली की सांडगे दिसायला दाणेदार दिसतात आणि खायलाही ते खूप चविष्ट लागतात. हे पहा, इथे माझी सर्व डाळ दळून झालेली आहे. डाळ चिकट असल्यामुळे मिक्सरच्या भांड्याला आतमध्ये भरपूर चिकटलेली आहे. ती व्यवस्थित काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घालून घेते आणि 1.5 चमचा जिरे घालून घेते. मिक्सरचं भांडं मोठं असल्यामुळे ही दोन्हीही वस्तू जास्त बारीक होणार नाही, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी मी डाळ ठेवलेली आहे. आता 4 ते 5 बेडगी मिरच्या भिजवून घेतलेल्या त्या घालून घेतल्या आहे आणि थोडंसं भिजवलेलं पाणी तेच मी घालून घेतलं आहे आणि सारी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. ती मी वाटलेल्या डाळीमध्ये घालून घेते. आता अर्धा चमचा हळद घालून घेते. 1 चमचा लाल तिखट घालून घेते. लाल तिखट घालताना अर्धा चमचा लाल तिखट मी घातलेलं आहे, पण ते 1च चमचा लाल तिखट आहे. इथे मी अर्धा चमचा धने पावडर घालून घेतली आहे. चवीनुसार मीठ घालून घेते. आता सर्व साहित्य डाळीमध्ये एकजीव करून घेते. मसाले चांगले डाळीमध्ये एकजीव केल्यामुळे सांडगे चांगले चविष्ट होतात. हे पहा, डाळीमध्ये सर्व मसाले मी एकत्र करून घेतलेले आहे. आता थोडीशी डाळ चाटून बघते, जर मीठ कमी जास्त असेल तर टाकते. हे पहा, थोडंसं मीठ कमी पडलेलं आहे तर मी मीठ घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा डाळीमध्ये मीठ एकत्र करून घेते. इथे सांडग्याची डाळ तयार झालेली आहे. आता सांडगे पाडून घेते. इथे मी प्लॅस्टिकचा कागद घरामध्ये अंतरून घेतलेला आहे. आता प्लॅस्टिकच्या कागदावर जेवढे शक्य असेल तेवढे छोटे छोटे सांडगे पाडून घ्यायचे. जेवढे छोटे आपण सांडगे पाडून घेतो तेवढीच भाजी चविष्ट होते आणि सांडगेही भरपूर होतात. दिवस
फॅनखाली मी सांडगे वाळवून घेणार आहे. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी चांगलं कडक ऊन देईल. माझे सांडगे चांगले खळक वाळले जातील. सांडगे चांगले उन्हामध्ये वाळले की वर्षभर ते सहज टिकतात. हे बघा, मी इथे सांडगे वाळवून घेतलेले आहे. किती छान खळक आणि हलके झालेले आहेत. सांडग्यांना मी 2 ते 3 ऊन दिलेले आहे. जेवढे आपण बारीक सांडगे पाडतो तेवढे ते दिसायला आकर्षक दिसतात आणि सांडगे भाजीमध्ये शिजायला वेळही लागत नाही. मंडळी, आजची मिश्र डाळीच्या सांडग्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.